सकल सनातन दिगंबर जैन समाज छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने तो 2624वा बालब्रह्मचारी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव आपण आपल्या शहरात साजरा करणार आहोत। त्या संदर्भाची सविस्तर माहिती जनमानसापर्यंत पोहोचावी या उद्देशाने ही पत्रकार परिषद दिगंबर जैन समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे। या जन्मकल्याणकाची विशेषता म्हणजे सिडकोमधील अधिक वास्तव्यास असलेल्या दिगंबर जैन समाजास सुविधा व्हावी या दृष्टीने प्रथमच दिगंबर जैन समाजाच्या वतीने महावीर जयंतीचा कार्यक्रम हा सिडकोत भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आलेला आहे। या संबंधाची सविस्तर माहिती समितीचे अध्यक्ष माननीय श्री विलासजी जोगी साहेब हे आपणास देतील। मी त्यांना अशी विनंती करीतो की आपल्या या जन्मजयंतीबाबत सविस्तर माहिती पत्रकार महोदयांना द्यावी। संभाजीनगर शहरामध्ये सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता, परंतु शिरपूर अतिशय क्षेत्र या ठिकाणी असलेलं आमचं दिगंबर तीर्थक्षेत्र ते वादग्रस्त आहे। 1905 पासून त्या ठिकाणी श्वेतांबर आणि दिगंबरचा वाद सुरू आहे। त्या वादाच्या भूमिकेवर आम्ही असा निर्णय घेतला की त्या ठिकाणी जर श्वेतांबर समाजाकडून आमच्या दिगंबर बांधवावर आमच्या मंदिरावर जर हल्ला होत असेल, तर आमच्या गुरूंच्या निवासस्थानावर जर दगडफेक होत असेल, तर अशा या श्वेतांबर समाजासोबत आपण एकजुटीने या ठिकाणी महावीर जन्मोत्सव का साजरा करावा, त्यासाठी दिगंबर जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असतील तर आपण त्यातनं वेगळं का होऊ नये आणि आपला स्वाभिमान जागृत का ठेवू नये या एकमेव उद्देशाने आम्ही त्या सकलमधनं अलग होऊन सिडकोमध्ये या ठिकाणी कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचा हा आमचा पहिला प्रयत्न आहे। आम्ही शहरातील सर्व दिगंबर जैन बांधवांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। शहरातील सर्व दिगंबर जैन समाजाच्या वरिष्ठांना सुद्धा आम्ही संपर्क केला होता, परंतु त्यांच्याकडनं प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो आहोत आणि ह्या मिरवणूक या सिडकोमध्ये आम्ही काढण्याचा आमचा पहिला प्रयत्न आहे। तसेच यापुढे बाकी जे खंडेलवाल समाज आहे, इतर समाज आहे, सावजी समाज आहे, त्यांच्याशी आम्ही प्रयत्न करू भेटून संपर्क करून पुढच्या वर्षी आमच्या या रॅलीमध्ये आम्ही त्यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा कार्यक्रम असा सकल आमचा दिगंबर समाजांना संघटन करण्याचा आणि क्षेत्र रक्षणासाठी आमचा आमिषा प्रयत्न राहणार आहे। त्यासाठी आम्ही ही वेगळी एक जन्मकल्याणक समितीची स्थापना या ठिकाणी केलेली आहे। शहरात जी मोठ्या संख्येने मिरवणूक निघते त्या प्रमाणातच या ठिकाणी काढण्याचा आमचा प्रयत्न आहे। बाळशीनाथ चौक येथे सकाळी 7 वाजता 10 तारखेला धर्मध्वजारोहण होईल। त्या धर्मध्वजारोहणानंतर मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे। मिरवणुकीमध्ये जवळपास आम्ही 6 रथांची नेमणूक केलेली आहे। त्या 6 रथामध्ये विविध आमचे इंद्रायणी, कुबेर, भगवान महावीरांचे माता पिता, बालक महावीर, कुबेर असे राहतील। तसेच भगवंताची पालखी आणि लेझिम पथक, टिपरी पथक, झेंडा पथक असे विविध पथक आमच्यासोबत राहणार आहेत। तसेच आम्हाला पिसादेवी, मयूर पार्क, विष्णुनगर, शिवाजीनगर, जयभवानीनगर, रामनगर या सर्व परिसरातील आमच्या दिगंबर जैन बांधवांचा आम्हाला पाठिंबा लाभलेला आहे आणि ते सर्व या मिरवणुकीमध्ये सहभागी होतील अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। शोभायात्रेचा मार्ग बाळशीनाथ चौक येथून मिरवणुकीला शोभायात्रा प्रारंभ होणार आहे। मंदिरमधून पालखी त्यामध्ये समाविष्ट होईल। फरशी मैदान मार्गे, कैलास शिल्प मार्गे, टीव्ही सेंटर नंतर सेंट्रल बँक, प्रवाह डेअरी मार्गे परत मंदिरमध्ये येऊन या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मी आमंत्रित सर्व दिगंबर जैन समाजाला आमंत्रित केलेलं आहे।
कारण आपलं सकल दलित समाजाची संयुक्तपणे मोठी आपली महावीर जयंतीची खूप मोठी परंपरा आहे आणि देशात आपली खूप प्रसिद्ध आहे महावीर जयंती मिरवणूक वगैरे अशा प्रकारे आपण साजरी करतो. मग हे एकदम असं काय आहे? वाद झाला. वाद म्हणजे शिरपूर तीर्थक्षेत्र वाशिम जिल्ह्यामध्ये शिरपूर तीर्थक्षेत्र आहे आमचं. अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थान म्हणून आहे. त्या ठिकाणी एका अंतरिक्ष पार्श्वनाथ मूर्तीचा वाद 1905 पासून म्हणजे प्रिव्ही काउन्सिल ऑफ लंडन हे कोर्ट जेव्हा होतं, ज्या वेळेला कागदाचा शोधही लागला नव्हता तेव्हापासनं तो वाद आहे. आणि त्या प्रिव्ही काउन्सिलनी जो म्हणजे कॉम्प्रोमाइज केली होती की 2 घंटे तुम्ही दिगंबरींनी पूजा करायची, 2 घंटे श्वेतांबरींनी पूजा करायची. तर त्या एका मूर्तीच्या वाद सुरू असताना सुद्धा बाकी इतर त्या ठिकाणी आमच्या ज्या 40 बरोबर आहे 40च्या जवळपास दिगंबर मूर्ती आहेत त्यावर सुद्धा हे आता अधिकार दाखवत आहेत, अतिक्रमण करतायत. काल परवाच त्या ठिकाणी परत घटना घडलेली आहे. त्या ठिकाणी हाणामारी सुद्धा झालेली आहे. तर चाकू मारण्यात आलेला आहे गुंडाकरवी. तर अशा परिस्थितीमध्ये श्वेतांबर बांधवांशी आपण सहमत या ठिकाणी त्यांच्यासोबत राहून त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे हे आम्हाला योग्य वाटलं नाही. आम्हाला आमचा स्वाभिमान टिकवायचा होता. आम्ही प्रयत्न केला सर्वच दिगंबर समाजाला एकत्र आणण्याचा, परंतु आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो. माझं थोडं त्या बाबतीत ज्ञान कमी असेल त्यामुळे मी कमी पडलो. परंतु माझा नेहमीच प्रयत्न राहणार आहे की दिगंबर समाजाचं संघटन पॉवरफुल करण्याचा प्रयत्न करणार आहे. इकडल्या घटनेचं इथं काय सांगतो? इकडल्या लोकांनी केलं, इकडल्या लोकांनी केलं. शेवटी क्षेत्र दिगंबरांचंच आहे ना. दिगंबर बांधवावर आज त्या ठिकाणी जर अत्याचार होत असेल ते आमचे धर्म बांधवच आहेत. ते लोकांनी नाही केलं ना. नाही, इकडल्या लोकांनी जरी नाही केलं नाही, एक होते, परंतु त्या ठिकाणी जी घटना घडते त्या घटनेचा या ठिकाणी सकल समाजाने कधी निषेधही केलेला नाही किंवा त्यावर 25 वर्षात कधी त्यांनी भाष्यही केलं नाही. जे कोणी जे पदाधिकारी असतील त्यांनी या विषयावर कधी बोललेले नाही. या संदर्भात तुम्ही प्रयत्न केला होता? प्रयत्न केलेत आम्ही, प्रयत्न केले नाही असे नाही, प्रयत्न केलेत आम्ही. कलेक्टर ऑफिसला उपोषण पण केलं होतं आम्ही. आपकी जो मिरवणूक निकलने वाली है इसमें आपके दिगंबर समाज के कितने लोग ये रहेंगे? 1000-1200 लोग तो लेंगे. और इसका नेतृत्व कौन करने वाले हैं? आपका जो मिरवणूक निकलने वाला है इसका नेतृत्व कौन करेगा? नेतृत्व कमेटी है पूरी. भगवान महावीर जन्म कल्याण समिति इसका आयोजन कर रही है. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.